फायनल साठी 15% डिस्काउंट असेल आणि अंतिम मॅच फायनल मध्ये रनर अप आणि विनर साठी 20% डिस्काउंट आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओंकार पाटील आणि त्याच्या साथीला योगेश जांभळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेजेंडरी क्रिकेटर संघाचा सुरुवातीचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खोला टाकला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती मोहित घरतला आपण पाहत आहोत. दिनेशजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला जिथे साजनजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला जय बजरंग मिनेज 11 कारवली संघाला आपण पाहत आहोत. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल मोहित घरत तो परत आलाय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आदरणीय वैशाली इवेंट्स एंड कैटरिंग के सर्वा श्री प्रवीण जी कडू और उनके साथ रविंद्र कडू जी, इनसे आग्रह करूंगा कि आप हमारे व्यासपीठ पर आए, इस व्यासपीठ पर आकर इस व्यासपीठ के सम्मान को बढ़ाए. ओंकार षटकार आला होता त्याच्या बॅट मधून. कॉट बँड विकेट. पहिला धक्का. लांब लचक आणि मोठी फटकेबाजीसाठी जाणला जाणारा, बेदरकार फटक्यांसाठी जाणला जाणारा ओंकार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. मोहित घरतने इथे विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. फ्रंट लाईन गोलंदाज इथे विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाला. एक लेजेंडरी क्रिकेटर या संघामध्ये नेहमीच खेळताना आपण पाहिला. खर तर त्याच्या कॅपनेच त्याची स्टाईलने तो नेहमीच चर्चेचा विषय राहिला. एक जुना खेळाडू म्हणून त्याच्याकडे गेले अनेक वर्ष पाहिलं जातं. पप्या खारीकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तो पाहायला मिळतोय. एक स्टाईलिश खेळाडू म्हणून त्याला आपण गेले अनेक वर्ष पाहिलं. आज कारिवली संघाचं नेतृत्व करत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित मुंडे दाखल होत असताना पाहायला मिळतो. योगेश जांभळे नॉन स्ट्रायकर इनवर्दी आहे. फलकावरती धाबा एकंदरीत 6 आल्यात. एक षटकार पाहायला मिळाला होता. परंतु या संघाची ओळख जिथे मात्र आपण पाहिलं कारिवली टीम यावेळेला कवचला उडवला. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. योगेश जांभळे आधीच निघाले होते. त्यांना ठाऊक होतं ही धाव रिस्की आहे. रिस्क घेतली त्यांनी आणि खरं तर आपण नेहमी म्हणतो ना, रिस्क घेतली नाही तर विजय कसा फिक्स होणार, त्यासाठी रिस्क त्यांनी इथे घेतलेली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 7 बनली आहेत. प्रतीक नाईकला आपण पाहतो एका बाजूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये वाईडिश मिड ऑफ मध्ये तो उभा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल आणि आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सकाळची स्पर्धा नुकतीच पार पडली होती. सकाळ चॅम्पियन ट्रॉफी बेलापूरमध्ये ज्या स्पर्धेमध्ये या संघाला आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं सातत्याने चांगलं प्रदर्शन सातत्याने पाहायला मिळालं होतं. धाफलकावरती धाबा बनल्या त्या 7. पहिलं षटक. विकेट प्राप्त केलेली गोलंदाज पुन्हा एकदा मोहित घरत. खोलातला बॉल बॉटम हँडचा वापर चांगला केलाय. बॅट आणि पायाच्या मधला बॉल ऑन साइडला केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने जिथे प्रथम बॅटिंग करत असताना वेतादेव चांभारली या टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत 9 बनल्यात. 9 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. डीजे जेडीला आपण आजच्या दिवसामध्ये ऐकता आहात. सुनंदा साऊंड्स अँड सर्व्हिसेस, अजय कडू, नितेश कडू यांची संकल्पना. एक सातत्याने चांगलं जिथे मात्र डीजेच्या माध्यमातून आवाजाची काळजी घेण्यात येते.
फलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्या त्या 9 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा बॅटर आघाडीचा फलंदाज ओंकार पाटील. षटकारानंतर तो बाद झाला होता. 6 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. प्रतीक नाईक गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. संघामधील धुरंधर खेळाडूंनी या संघाची आणि या गावाची ओळख बनवली आहे. जय बजरंग मिनेश इलबंद कारेवली संघ पुरस्कर्ते दिनेजी पाटील साहेब, साजनी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग रिदन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा 10 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. इथे मात्र आपण प्रतीक घरात देखील तितकासा महत्वाचा खेळाडू ऑन साइडला टर्न केलाय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न योगेश जांभळे यांच्या बॅटमधून येतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. कालची रात्र चिरल्यामध्ये सुपर 8 मध्ये देखील दाखल झालाय. आज मात्र पहिल्या सामन्यामध्ये जे मात्र आपण पाहिलं, जिथे मात्र आपण परास्त होत असताना पाहायला मिळालं, सुपर 5 मध्ये संघ दाखल झालाय चिरलेच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला लोअर फुल टोस स्विच हिट केला, क्षेत्ररक्षक तैनात. कॅच होऊ शकलेली नाहीये, परंतु प्रयत्न पहा. स्वतः संघाचा कर्णधार. डायरेक्ट हिट देखील लागलाय, नेम लागलाय आणि गेम देखील झालाय प्रतीक मुंडेचा, असं प्रथम दर्शनी तर भासतंय. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन इथून पेंडिंग पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. धावफलकावरती धावा एकंदरीत 14 बनल्या होत्या. ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने पाहिला जाईल. डायरेक्ट हिट इथे लागत असताना पाहायला मिळाला आणि वेल शॉट. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक आणखीन एक. दुसरा फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश मुंडेला आपण पाहत आहोत. खरं तर एक उत्कृष्ट थ्रो पाहायला मिळाला. स्वतः संघाचा कर्णधार यश नाईकने थ्रो केला होता. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून आणि तो देखील डायरेक्ट हिट. सुपर हिट राहिला. सिंगल आली. 15 ला 2. अवस्था आता बिकट होत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर 2 असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे अनुभव दांडगा आहे. एका बाजूला योगेश जांभळे आणि त्याच्या साथीला संदेश मुंडे. यावेळेचा बॉल थेट यष्टांचा भेद. बँग ऑन टार्गेट. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा फलंदाज बाद. प्रतीक नाईक काय बॉल टाकलाय रे. विकेट प्राप्त केली. टो क्रशर यॉर्कर आणि महत्वाचा फलंदाज जिथे योगेश जांभळेला तो बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज स्पर्धा कोण विसरेल. गतवर्षीचा हंगाम. मालिकेभराची कार ज्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाली ना तो सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. विकेट प्राप्त केली अर्थात प्रतीक नाईकने. पुढचा बॉल. याही वेळेला आणखीन एक दांडी गुल. लगातारचे 2 बॉल वरती 2 विकेट प्राप्त केल्यात. ओम जिथे अनिकेत मुंडे आला आणि अनिकेत मुंडे गेला देखील. मी निघालो
तुम्ही येताना फलंदाज बाद. अद्याप हॅट्रिक पाहायला मिळालेली नाही आहे. इथे हॅट्रिक येते का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे प्रतीक नाईक ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय. 2 अर्धशतक पाहायला मिळाले होते. 2 अर्धशतक चैतन्य पाटीलच्या नावावरती एक पाहायला मिळालं. दुसरं अर्धशतक जो मात्र भेंडकरचा खेळाडू अर्थात भावनेश ठाकूरच्या नावावरती पाहायला मिळाला होता. एक मेडन ओव्हर आली अर्थात जी मात्र पाहायला मिळाले आदित्य मस्करच्या नावावरती निर्धाव षटक त्याच्या नावावरती पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिकचा रकाना भरायचा राहिलाय आणि तो देखील इथे नावावरती येतो का प्रतीक नाईक. कार सम्राट गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. कार त्याच्या नावावरती आहे आणि सध्याच्या घडीला तो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. संतोजी पंडित सर यांना आपण पाहताय समालोचकाच्या भूमिकेमध्ये. हॅट्रिकचा बॉल हाही खोलात होता, हाही खोलात होता. इथे मात्र चांगल्या ढाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये केवळ आणि केवळ आपण पाहिल्या तर 6 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या. एक सांघिक यश. प्रतीक नाईकचं हे षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनल्यात त्या 15. 4 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना वेतादेव चांभारली टीम. थँक्यू व्हेरी मच जेडी. एक मधुर संगीत तुम्ही ऐकवलात. सुनंदा साऊंड अँड सर्व्हिसेस जेडीच्या माध्यमातून एक मधुर मराठी गीत तुम्ही ऐकलात. 2 षटक संपले. धावफलकावरती 15 आहेत. 15 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती महेश पाटील यांना इन्व्हाइट करण्यात आलाय. छोट्या चणीचा गोलंदाज आहे परंतु वेगवान गोलंदाजी करतो. खोलवर टप्प्याच्या चेंडूसाठी प्रसिद्ध असणारा महेश पाटील याला तुम्ही गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहात. धावा रोखणं गरजेचं आहे. केवळ 15 बनल्यात. पहिल्या मॅच मध्ये 106 बनल्या. 107चं आव्हान होतं. दुसऱ्या मॅच मध्ये तिथून धावा कमी होत गेल्या आणि आता मात्र आपण धावफलकावरती केवळ आणि केवळ 15 पाहतोय. सेठ इंटरप्राइजेस केतनजी सेठ यांची आवृत्ती खऱ्या अर्थानं आता मात्र गोलंदाज म्हणत असतील की आमचाही लाभ होतोय. पहिल्या मॅच मध्ये असं वाटत होतं की केवळ आणि केवळ फलंदाजांचा बोलबालाचा या सिक्सर सुप्रीमोच्या बॉलवरती डेड बॉल मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. मॅच ऑफिशियल जयेश पाटील केगाव, परेश पाटील भेंडकळ. धावफलकावरती धावा 15 आहेत. 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मोहितने हा झेल टिपला. मोहित घरतने झेल टिपला. फलंदाज संदेश मुंडे 5वा धक्का बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित मुंढेला आपण पाहत आहोत. दाखल होत असताना चांभारली एक असा संघ आहे ना, या संघाकडे सर्वाधिक जास्त लेफ्टी आहेत आणि त्यापैकी एक अमित मुंढेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 15ला 5 फलंदाज बाद झालेत. 15ला 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. ऑन साइडला एक मोठी भिंत उभी करण्यात आली. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळालाय. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती अमित मुंडे. 15ला 5. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 15ला 5 होते. आता 15ला झालेत 6.
नितेश कडू, जगदीश म्हात्रे, गौरव कडू असतील, आदेश कडू, गोरख कडू, प्रमोद कडू, प्रवीण तांडेल, विश्वास म्हात्रे, जगदीश कडू. मी यांना विनंती करेन, चला या पुढचा सामना जो आहे ना तो विनर्स वर्सेस विनर आहे का, या मागील मॅचचा दोन विजेते आहेत त्यांच्यातला खेळवायचा आमच्यापर्यंत माहिती पोचवा. फलकावरती धावा सध्या तकडीला 15 आहेत. 2 बॉल वरती 2 विकेट. महेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकच्या उंबरड्यावरती हॅट्रिकचा चेंडू होता आणि जो मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 15ला 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्या. संघाची दयनीय आणि बिकट अवस्था ही पडझड जी मात्र पाहायला मिळाली आहे. फॉलोड बाय विकेट पहा. 6ला पहिला, 15ला दुसरा, 15ला दुसरा, 15ला तिसरा, 15ला चौथा, 15ला पाचवा आणि 15ला 6वा. 15 हा आकडा आता मात्र कुठेतरी लोड फुलटोजा ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 15ला 7वा बाजूला माहिती देतो. 15 आकडा दूर ठेवा. फलंदाज बाद. सहा फलंदाज एकाच आकड्यावरती बाद होणं खर तर इथे एक सर्वाधिक मोठा विक्रम म्हणता येईल. उरण तालुक्याला आकडेमोडची काय जास्तीची सांगण्याची गरज लागत नाही. नाईटच्या स्पर्धा ठेवा, आकडेमोड आपोआप होते. आणि जी अनेक वेळेला आपण पाहिली. या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन इन्व्हाइट करूयात. पहिल्या मॅचचे विजेते 90-11 टाकीगाव आणि त्याच्या अगेन्स्ट स्कायरा 11 बहाळ. चला नेक्स्ट मॅच आणि पुढचा सामना. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. पप्प्या खारीक दूर राहिले चेंडूपासून, झेलापासून. धावा मिळतात त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौका. एकोणीस धावा धावलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला त्वरित पुढचा चेंडू गोलंदाज. याही वेळेला खाली राहिला होता बॉल. फुलरल्यांचा चेंडू पाहायला मिळाला. पुढचा सामना 4 षटकांचा होईल आणि इथून पुढे होणारे सामने हे 4 षटकांचे राहतील, याच्याकडे लक्ष वेधूयात. चला घनश्याम पाटील टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला चैतन्य पाटील 90-11 टाकीगाव टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळतात 20 ऑन दी बोर्ड. जे मात्र पाहायला मिळालेले आहेत. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 7 फलंदाज बाद झाले. 3 षटक संपलेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि आपल्या भरधाव वेगाने आणि तथा खोलवर टप्प्याच्या गोलंदाजीसाठी जाणला जाणारा प्रतीक नाईकला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलाय. आज या स्पर्धेने किती मोठी उंची गाठली आहे. जिथे मात्र नितीजी पंडित सर आपण असंही म्हणता येईल, मागील मॅच मध्ये बालीला पाहायला मिळाला, ज्याच्या नावावरती कार होती. सध्या त्या गोलंदाजी करतोय प्रतीक नाईक, त्याच्या नावावरती कार. पहिल्याच दिवशी असे खेळाडू आपण पाहतोय ज्यांनी मोठे कीर्तिमान प्रस्थापित केलेले आहेत. धावफलकावरती धावा सध्या दगडीला आपण पाहत आहोत 20. खर तर कारिवली संघ हा वाईल्ड कार्ड मध्ये आलेला आहे. वाईल्ड कार्ड मध्ये मग तुम्हाला कोणताही शो असू द्यात किंवा कोणताही खेळ असू द्यात, वाईल्ड कार्डचे जे संघ असतात आणि खेळाडू असतात ते जास्तीचे हानिकारक असतात. बाग 11 तळोजा खेळणार होती उस्मान पटेलचा संघ, परंतु ते अनुपस्थित राहिले. या कारणास्तव आपण पाहिलं तर अजय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाला संधी मिळाली आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये प्रदर्शन पहा, 7 फलंदाज बाद. आडवा बॅटने ऑन साइडला ट्रेडमार्क स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड.
चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत अगदी वेळेत. एका बाजूला तुम्ही चैतन्य पाटील आणि घनश्याम पाटील, दोन पाटलांमधली लढत नेक्स्ट मॅच मध्ये जिथे पाहायला मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बँग ऑन टार्गेट, वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज बाद केलाय, प्रतीक नाईकने मिळवली विकेट. बोर्ड लॉस ऑफ 8 विकेट, 27 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट. खर तर मुलगा आगरी समाजाचा, परंतु त्याच वेळेला पाटलांचा, परंतु त्याच वेळेला हरिभक्त पारायण. काय म्हणाल या खेळाडूला, फिरकीच्या तालावरती नाचवतो असा वहाळाचा कर्णधार, ज्याला तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात ऍज अ टीम कॅप्टन. एक सर्वाधिक मोठं को इन्सिडन्स म्हणतायत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रतीक नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल, एकेरी धाव आली. केवळ केवळ एकेरी धाव येते. हल्लीची पिढी अध्यात्माकडे वळणं ही बाब सोपी नाहीये आणि हे केवळ वहाळ मध्येच होऊ शकतं, या उलवेड नोड मध्येच होऊ शकतं असंच म्हणता येईल. सिंगल आली संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने, आणि म्हणून मला वाटतं मी जेमतेम आजच्या दिवसामध्ये जवळपास 4 ते 5 वेळेला उल्लेख केलाय. धावफलकावरती धावा एकंदरीत 28 आहेत. एक मोठी बाब आहे, 28 ला 8 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना प्रतीक नाईक पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल यावेळेला फुलरलेनचा पंचांकडे लाऊड अपील, बोट आकाशाकडे, वन मोर विकेट डाऊन. लेग बी पोस्ट स्वरूपामध्ये प्रतीक नाईकने आणखीन एक सफलता प्राप्त केली आणि एकंदरीत आपण पाहिलं त्याने 4 फलंदाजांना बाद केलंय. यावेळेचा खुलातला बॉल इथे पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने एकंदरीत आपण पाहिलं ना तर 4 षटकांचा खेळ इथून संपला. 29 धावा धावफलकावरती, 9 फलंदाज बाद. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यश आणि त्याच्या साथीला पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर वितादेव चांभारली या संघाला आपण पाहतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 29 बनलेल्या पाहायला मिळतात. 9 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल, नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. अक्षय पाटील गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. खर तर जय बजरंग मिनिशिलबन कारवली या संघाचा आपण विचार केला, दिनेजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला आहे. परंतु या संघामध्ये 11च्या 11 हिरे तयार करण्यात आलेत आणि म्हणूनच आपण पाहिलं ना तर ठाणे जिल्ह्यातून भिवंडी तालुक्यातून हा संघ इथवर लांबवरचा प्रवास करून आलाय. धावफलकावरती 29 आहेत. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉलने सुरुवात झाली. शेवटचा आणि अंतिम षटक. स्ट्रायकर एंडवरती बॅटर यशला आपण पाहतोय. धावफलकावरती 29 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 9 फलंदाज बाद. महत्वाचं षटक शेवटचा आणि अंतिम आपण पाहत आहोत.
यावेळेला फटका फसला. ऑल आउट ची नामुष्की ओढावली आहे. संघ होतो ऑल आउट. वेताळदेव चांभारली या टीमचे 10च्या 10 फलंदाज गारद केल्यात. प्रथम गोलंदाजी करत असताना जय बजरंग मिनेश 11 कारिवली या टीमने बाजी मारली आहे. केवळ 29 आहेत, 10 फलंदाज बाद. या नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण पंडितजी यांना विनंती करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. 4 षटकांचा सामना राहील, याच्याकडे लक्ष वेधूयात. आणि या टॉस करण्यासाठी संदीपजी तांडेल साहेब यांना, संदीपजी कडू साहेब यांना विनंती आपण करतो आहोत, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे संतोषजी पंडित सर यांचा आवाज ऐकूयात. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. दोनों ही टीमें एक एक मुकाबले जीतकर अगले राउंड में आए. दोनों टीमों के लिए 4-4 ओवर का मुकाबले होंगे. टॉस कौन करना, बोलना कौन? चलो टॉस. हे टॉस जीता इस समय वहाल के कप्तान. या तुम्ही जाऊ नका, या इकडं. तुम्ही बोलत नाही, बॅट्स बोलून बोला. पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये वहाल संघ जो एक शांत या एरियाचा एक छान टीम आहे, सुंदर टीम आहे, मस्त टीम. आणि समोरचे संघ ज्याने टाकीगावने 107 धावा काढला होता पहिल्या सामन्यामध्ये. मग काय तुमचा निर्णय काय? पहिलं बॅटिंग करू आम्ही. पहिला बॅटिंग करणार. किती धावापर्यंत करणार? 4 ओव्हरची मॅच आहे. 60 ते 70. 60 ते 70. आणि समोरच्या संघ जर गोलंदाजी चांगलं केलं तर बघू, जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न राहील आमचा. आणि टाकीगावचे जो संघ आहे त्याच्या एक कोणतरी 2 खेळाडूवर अटॅक तुमचे कोणते ते नाव सांग. चैतन्य पाटीलवर जास्त करू. थँक्यू, बेस्ट लक टू नेक्स्ट मॅच. वहालच्या कर्णधार त्याने बोलला की 60 ते 70 धावा काढायचा आहे. बघू मॅच मध्ये काय होतंय. चलो कॉम्बॉक्स मध्ये नितेश पंडित सर. थँक्यू. या रात्रीतील खरं तर माझ्या वाट्याला आलेलं परत एकदा हे कमी धावसंख्या जरी असेल तरी चांभारलीसारखा, म्हणजे खरं तर रजत मुंडेची उणीव भासतोय मैदानात. परंतु रजत मुंडेनंतर ज्या वेळेला टॉस बॉक्समध्ये टॉस झाला, कर्णधाराला विचारलं की धावसंख्या उभ्या करताना आपल्या प्रतिस्पर्धी टीम समोर किती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकांचा सामना होता, 30 चेंडूंचा सामना होता. धावसंख्या उभ्या केल्या 30, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. उशिरानं जॉईन झालेल्या प्रेक्षकांना आवर्जून सांगेन, ही स्पर्धा आपण पाहतोय प्रमोद मेमोरियल ट्रॉफी 2025 सोनारी उरण नवी मुंबई. आणि या स्पर्धेचं ठिकाण आहे सिद्धिविनायक मैदान. कॉम्बॉक्समध्ये आपण आवाज ऐकलेत आज रात्रभर. जयेशजी भोसले, तदनंतर संतोषजी पंडित सोनारी आणि मी स्वतः नितेश पंडित. तर परत एकदा मैदानामध्ये 30 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना मैदानावरती 2 एकीकडे असणार आहे प्रतीक नाईक आणि मोहित घरत. अंजूर मधील पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील यांच्या संयोजनातून साकारलेली त्यांच्या नावाची जी स्पर्धा, त्या स्पर्धेचं खरं तर बोलबाला संबंध रायगड ठाण्यात राहील. आणि त्या स्पर्धेतील कार विजेता ठरलेला हा खेळाडू आहे प्रतीक पायचा आहे. गोलंदाजीतून यश मिळालं, 2 षटक फेकली. 2 षटक फेकताना या प्रतीक नाईकनं मात्र पहिल्या याच्यात 6 धावसंख्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावसंख्या दिल्या. 4 सफलता प्राप्त केल्या प्रतीकनं. चेंडूची तपासणी केली जाईल, सामना सुरू होईल. संत गतीनं जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी खरं तर विजयाचा पल्ला पार करता येईल. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नाही असं जरी म्हणत असाल तरी जर तर शिवाय क्रिकेटही नाही आहे. आणि म्हणून त्या क्रिकेटच्या मैदानावरती काय होणार, काय बिघडलं जाणार, काय निश्चित घडेल हे पाहायला मिळणार आहे. पंचांना विनंती असेल, सामने खरं तर अगदी स्पीडअप करा. बरोबर आता 12 वाजून 23 मिनिटांचा अवधी होतोय. 9 वाजता पहिला चेंडू पडला असेल या ठिकाणी आणि त्याच्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली. 9:30 वाजता बरोबर पहिला चेंडू. जाऊया मैदानाकडे. 30 चेंडू आणि 30 गोलंदाजी मार्कवरती चांभारली टीम कडून येतोय गोलंदाज संदेश मुंडे. संदेश मुंडे जलद गतीचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आहे मोहित. अतिशय सुरेख सरळताना खेळण्याचा प्रयत्न. आणि म्हणून म्हटलं पहिल्या चेंडूला सन्मान देताना इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. चेंडू संपला गेला. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. इथे मात्र पुढचाही सामना महत्वाचा असणार आहे. एकीकडे वहाल, दोन्ही यंग टॅलेंट, एकीकडे चैतन्य.
अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडून डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असणारा चेंडूवरती झडप घेतोय. तोपर्यंत धावसंख्या पूर्ण होतोय एक धावसंख्येनिशी स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 1च्या घरात. अतिशय संत गतीनं सुरुवात. हे परत पाहूया. प्रतीक नाईक अष्टपैलू ऑलराऊंडर आहे, ज्याच्या बॅटचा तोंड उघडला तर चौकार षटकारांचे टोले जंग फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळेल. हो, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्र क्लिअर केलाय. जाणार का चेंडू? इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करतोय. धावसंख्या पूर्ण होत आहेत 2 आणि या 2 धावसंख्येनिशी 2 धावसंख्या उभी राहिली. अजूनही मोठा फटका नाही. इथं मात्र चेंडू संपले जात आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये धावसंख्या धावपटलावरती. जिंकायचं असेल तर आपलं लक्ष फार महत्वाचं आहे. त्या ध्येयापर्यंत कोण पोहोचणार, ज्याचं योग्य मार्गाकडे पहिलं पाऊल पडलंय, ते पाऊल निश्चित विजयाकडे पडलंय का? हो, अतिशय सुरेख टायमिंग पाहू शकाल. बेमिसाल शक्तीपेक्षा युक्तीचा आणि इथे मात्र फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द रूट षटकार. संख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती आहेत 9च्या घरात. प्रतीक नाईक आत्ता ज्याची बॅट बोलू लागली. या षटकाचा पुढचा चेंडू हो हलकासा कडत आहे. चेंडू लॉंग स्टॉप जाईल, नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर गेलेला. प्रतीक नाईकच्या बॅट मधील पहिला, मोहितच्या बॅट मधील पहिला चौकार. तीन चेंडूंमध्ये 12 धावसंख्येवरती खेळतोय मोहित. तोच मोहित इकडे पाहू शकाल तर आतापर्यंत 5 चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल गोलंदाज संदेश मुंडे. अतिशय सुरेख स्टेडिट. इथं काय होणार? क्षेत्ररक्षक होतोय फंबल, जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मोहितच्या बॅट मधील वैयक्तिक दुसरा चौकार. इथं मात्र एक षटकाची समाप्ती जाहीर केली क्वालिफाईड पंचाने. एक षटकाच्या समाप्तीनंतर कारिवली ही टीम पोहोचतोय. जय बजरंग मिनेश 11 कारिवली या संघाची धावसंख्या धावपटलावरती 0-17च्या घरात. दिनेश पाटील पुरस्कृत जय बजरंग मिनिश 11 कारिवली संघ भिवंडीवरून बिलॉंग करतो आणि तेव्हा सोनारीमध्ये खरं तर वाईल्ड कार्ड वरती एंट्री सांगितली. आणि अगदी उदाहरण द्यायचं झालं तर जयेश सर लिटिल चॅम्प्स वोडाफोन प्रस्तुत त्या लिटिल चॅम्प मध्ये सारे गामामध्ये सुद्धा कार्तिकी गायकवाड वाईल्ड कार्ड वरती आली. सरस ठरली. इथे पाहायचं आहे 30 टीम इथं हवी होईल का? पहिला सामना खेळतोय सांभारली संघ्या बलाढ्य संघापुढे. लक्ष ठेवताना मात्र एक तुटपून जात 30 धावांचं लक्ष ठेवलं. धावसंख्या धावपटलावरती 17. सेकंड ओव्हर, दुसरं षटक, पहिला चेंडू. ओ गुड लाईन स्पॉट वरती चेंडू होता. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. क्षेत्र क्लिअर केलं होतं. बॅट चेंडूचा संपर्क नाही. चेंडू सीमा खरं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. 7 चेंडूचा खेळ संपलाय. आहे त्या स्थितीमध्ये धावसंख्या बिनबाद 17च्या घरात. दोन्ही जलद गतीचे गोलंदाज संदेश मुंडे असेल आणि इथं मात्र टायमिंग प्रॉपर साधलाय. 12 वाजताची असणारी गस्त घालण्यासाठी जातोय पेट्रोलियम ड्युटीला सोनारी मधील हा प्रतीकच्या बॅट मधील दर्जेदार षटकार.
थँक्यू. 3 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. तोच प्रतीक सलामीसाठी आलाय. आतापर्यंत प्रतीकनं मात्र 6 चेंडू खेळला आणि 6 चेंडूंमध्ये 1 षटकार, 1 चौकार आणि 1 एकेरी. 11 धावसंख्येवरती खेळतोय तोच प्रतीक. हो, गुड लाईन स्पॉट वरती विशिष्ट उंची घेतली. परफ्यूम डिलिव्हरी होती. नाकाला अगदी अलगद सुगंध देऊन जाणारा चेंडू, थोडासा अगदी ऑफस्टिक वरून जाणारा. झपकन उंची घेतली आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार गोलंदाज ओमकार पाटील. चांभारलीमधील खर तर वेताळदेव चांभारली संघाकडून ओमकार पाटील. अतिशय सुंदर. इथं मात्र बॅटची अप्पर एज घेतली, परंतु चेंडू मात्र क्षेत्ररक्षकांनी अडवला. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. 6 चेंडूंचा प्रत्येकदा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 27च्या घरात. स्पर्धेतील आजची पहिली क्वार्टर फायनल जी की 4 षटकांची असणार आहे. तदनंतर पाहू शकाल चांभारली आणि त्याचबरोबर सुरू असणारा सामना हा जय बजरंग दिनेश पाटील पुरस्कृत जय बजरंग मिनिश 11 कारिवली भिवंडी इथून आलेला संघ. 3 धावांची आवश्यकता आहे. अतिशय संत गतीनं असणारा सामन्यामध्ये असणारी स्मशान शांतता पाहू शकाल. चांभारली टीम कडून पुढचा गोलंदाजी पंकज. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या अगदी वरून जाणारा चेंडू मोहितला समजला नाही, गेला नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. चेंडू निर्धाव देतोय. चेंडू मात्र इथं आतापर्यंत 3 षटक आणि 3 षटकाची सुरुवात निर्धावानच झालेली आहे. पंकज टू मोहित. आपल्या कोट्यातील दुसरा चेंडू सांघिक कोट्यातील 14वा चेंडू. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. इथं काय केलं जाईल? पकडला जाईल झेल. मोहित होणार झेलच्या स्वरूपात. बॅक टू पॅव्हिलियन. जयेश मात्रे मोहितच्या जागेवरती जातोय. नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी जाईल. 1 डाऊन साठी येतोय जयेश मात्रे. खरं तर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक हाताळण्यासाठी आला पंकजनं पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात मात्र सफलता की आखूट टप्प्याचा चेंडू होता. हाबॉली पद्धतीचा चेंडू होता. बरोबर पॉइंटच्या दिशेनं अगदी डीप कव्हर पॉइंटला टोलवलेला चेंडू. तिथं असणारा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर कडून थेट गेला आणि पकडला झेल. संपविला या मोहितचा खेळ. मोहित झाला बॅक टू पॅव्हिलियन. जिंकणाऱ्यानं ती उमेद घेऊन उतरणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा कशी आहे त्यापेक्षा या स्पर्धेत आपला परफॉर्मन्स कसा असणार आहे, आपलं वावरणं कसं असणार आहे. तोच पंकज. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. विजयाचा फटका येईल का? पण नाही. इथं परत एकदा पकडला जाईल झेल. इथं मात्र निश्चित परतावं लागेल. आल्या पावली ज्या फलंदाजाचं नाव आहे जयेश मात्रे. 0 धावसंख्येवरती बॅक टू पॅव्हिलियन. पाटील ज्या वेळेला प्रतीक नाईक फलंदाजी मार्क वरती आहे. मोहित परतला. जयेश गेला. जयेश मात्र आल्या पावली 0 धावसंख्येवरती. जतीन जातोय 4थ्या क्रमांकावरती. 3 धावसंख्येची आवश्यकता असताना थोडासा संभ्रमात पडला. खरं तर कारिवली टीम अजूनही चांभारली टीम अजूनही मी हारलेलो नाही अशा प्रकारचा खरं तर परफॉर्मन्स अशा प्रकारे या ठिकाणी मात्र खेळ दाखविताना दिसतोय चांभारली संघ. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक पंकज टू जतीन. हलका सकट करण्याचा प्रयत्न. सन्मान दिला. पुश केला. एखाद्या चकचकीत मॉलमध्ये जावं, काचेचा दरवाजा अलगद ढकलून द्यावं तसा चेंडू ढकलून दिला. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या धावपटलावरती 28. लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 28.
उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक सफलता झेलच्या स्वरूपात प्राप्त झाल्या. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती एक येतोय. आत्ता मात्र आपल्या कोट्यातील सेकंड लास्ट टू गो. पंकज टू प्रतीक नाईक. अतिशय सुरेख ही ओळख आहे या प्रतीकच्या फटक्यांची. स्ट्रेट केला चेंडू सीमारेषेच्या आरपार. गगनचुंबी आसमानी आकाशाला गवसणी घालणारा प्रतीकच्या बॅट मधील एक ब्रँडेड षटकार.